Good morning, student. मी सचिन मदनकार फ्रॉम श्रीकृपा सायन्स अकॅडमी जळगाव जामोद. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सेट्सचं इंट्रोडक्शन्स अँड त्याचे मेथड्स अँड टाईप्स याचं इंट्रोडक्शन दिलं होतं. आणि आपण 9th स्टँडर्डचा सेट्स हा बेसिकली पहिले पाहत आहे. मी तुम्हाला त्याचा युजेस पण सांगितलेला आहे. तरी तुम्हाला काही थोडंफार समजलं नसेल तरी मी एक बार पूर्ण ते रिवाईज करून सांगतो की सेट्स हा जो 9th स्टँडर्डचा चॅप्टर आहे हा आपल्याला 11 सायन्सला पण सेट्स आहेच, पण थोडी लेवल हाय आहे. आणि 12मध्ये तो यूज पहिल्या पेपरमधला फर्स्ट चॅप्टर याच्यामध्ये सेट्सचा यूज होते, लक्षात ठेवा. तर सेट्स हा यूज तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक, आता लॉजिक म्हणजे काय? लॉजिक म्हणजे रिझन, म्हणजे जी रिझनची मेथड आहे त्याला आपण लॉजिक म्हणतो. लॉजिक हा कुठून तयार झाला असेल? लॉजिक हा ग्रीक वर्ड आहे, लोगोचा अर्थ होते रिझन, लक्षात ठेवा. मग सेट्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवा की सेट्स हा काय आहे याची तुम्ही अगोदर माहिती पाहिली, कारण तुम्ही स्टँडर्डमध्ये शिकलेलं तर सेट्स तुम्हाला माहीतच आहे. सेट्स म्हणजे काय? सेट्स म्हणजे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. सेट्स म्हणजे काय? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्सचं कलेक्शन. आता कलेक्शन म्हणजे काय करायचं? आपल्याला गोळा करायचा, लक्षात ठेवा. कलेक्शन म्हणजे गोळा करणे. आणि ऑब्जेक्ट्स त्याला आपण दुसरं नाव आहे एलिमेंट्स. ऑब्जेक्ट्स म्हणजे एलिमेंट्स. आता प्रश्न असा आहे की सेट्स हा रिप्रेझेंट कसा करायचा? तर सेट्सला रिप्रेझेंट करायचा तर कोणत्याही कॅपिटल लेटरनी, कोणताही कॅपिटल लेटर घ्या त्याने आपण सेट्स रिप्रेझेंट करतो. सेट्सला मग कोणत्या ब्रॅकेटमध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो? त्या ब्रॅकेटला म्हणतात कर्ली ब्रॅकेट. त्याला काय म्हणतात? कर्ली ब्रॅकेट. आता कर्ली ब्रॅकेट कशा प्रकारचा असते? या पद्धतीने, लक्षात ठेवा. इथून हा ओपन होईल, इथं क्लोज होईल, त्याला म्हणतात कर्ली ब्रॅकेट. आता तुम्हाला सांगितलं बघा, सेट्स म्हणजे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे एलिमेंट्सच. सेट्स हा डायरेक्टली ABCD कोणत्याही कॅपिटल लेटरने काय करायचं? डिनोट करायचं. आणि त्या ब्रॅकेटला म्हणतो आपण, म्हणजे ज्या ब्रॅकेटमध्ये आपण तो सेट्सची एलिमेंट्स राईट करतो त्याला म्हणतात कर्ली ब्रॅकेट. आता तो कर्ली ब्रॅकेट मला माहिती आहे की इथून ओपन करायचा, इथून क्लोज करायचा, याला रिप्रेझेंट करायची पद्धत पाहून घ्यायची इकडेच, लक्षात ठेवा. आता काही मुलं काय करतात? असा काढतात, असा नाही करायचा. हा जो फॉर्म आहे हा वेगळा असते, याला ऑर्डर पेनमध्ये कन्वर्ट होते. हा कर्ली ब्रॅकेट आहे, याला असाच काढायचा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय करायचं की एखादा सेट्स घेतला आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये त्याचे एलिमेंट्स रिप्रेझेंट करायचे. आता एलिमेंट्स कसे असतात? एलिमेंट्स कोणत्याही स्मॉल लेटरची घ्यायची, समजा AB, अदरवाईज तुम्ही नंबर पण घेऊ शकता. तर अशा रिप्रेझेंटला म्हणतात सेट्स. आपण सेट्स काय पाहिला? सेट्समध्ये तुम्हाला सांगितलं की सेट्स द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे एलिमेंट्स. आणि सेट्स रिप्रेझेंट कशाने करायचं? कोणत्याही कॅपिटल लेटरनी. आणि सेट्ससाठी आपण जो ब्रॅकेट यूज करू त्या ब्रॅकेटला काय म्हणतात? कर्ली ब्रॅकेट. आणि सेट्समधल्या ज्या कर्ली ब्रॅकेटमध्ये जे काही तुम्ही रायटिंग म्हणजे जे काही एलिमेंट्स लिहिता, एलिमेंट्स कशाने डिनोट करायचे? एनी स्मॉल लेटर किंवा नंबर्स. एनी स्मॉल लेटर किंवा नंबर्स राईट करायचे. आता तुम्हाला दिसेल की त्याच्यानंतर सेट्स रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला काही स्टँडर्ड सेट्स आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला सेट्स कसे असतात म्हणजे तुम्हाला त्याचे काही स्टँडर्ड सेट्स सांगतो. सगळ्यात पहिले स्टँडर्ड सेटमध्ये सगळ्यात पहिला आहे सेट ऑफ नॅचरल नंबर, लक्षात ठेवा. सेट ऑफ नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबरमध्ये सेट्स कसा रिप्रेझेंट करायचा? कॅपिटल N नी, लक्षात ठेवा. ते सेट्स आहेत 1 2 3 अँड सो ऑन. तर नॅचरल नंबरला स्टार्ट असते, एंड नसते, लक्षात ठेवा. नॅचरल नंबरला स्टार्ट आहे पण काय नाही आहे? एंड नाही आहे, म्हणून दिसतं सेट ऑफ नॅचरल नंबर्स. त्याच्यानंतर नंबर 2 सेट ऑफ रियल नंबर. सेट ऑफ रियल नंबर. सेट ऑफ रियल नंबरला कॅपिटल R. सेट ऑफ रियल नंबर सर्वच नंबर बसतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0. त्याच्यानंतर नंबर 3 सेट ऑफ रियल पॉझिटिव्ह रियल, असं समजा पॉझिटिव्ह रियल नंबर. सेट ऑफ पॉझिटिव्ह रियल नंबर हे डिनोट करत असतात R+. म्हणजे
बाकीच्या सर्वची रिअल नंबर सगळे पॉझिटिव्ह असतील ना, लक्षात ठेवा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नाही. त्याच्यानंतर नंबर 4 सेट ऑफ इंटीजर. इंटीजर डिनोट करत असताना लक्षात ठेवा z नी डिनोट केल्या जाऊ शकते. z नीच तुम्हाला सवय होऊन जाईल z ऑफ इंटीजर्स म्हटलं तरी. आता तुम्हाला z ऑफ इंटीजर मध्ये सरळ सरळ 0 -1 -2 इकडे वाढी 1 2 आणि इकडे ठेवा. मग या z ला डायरेक्टली राईट केलं जाऊ शकते. z इज इक्वल टू 0 +-1 +-2 +-3 and so on. हा सेट ऑफ पूर्ण इंटीजर्स आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि 0 पण आलेला आहे. हाच कधी कधी आय ने डिनोट केला जातो, लक्षात ठेवा आय आणि z एकच. त्यानंतर नंबर 5 सेट ऑफ रॅशनल. सेट ऑफ रॅशनल. रॅशनल म्हणजे किंवा डिनोट करा. म्हणजे या प्रकारचे सर्व स्टँडर्ड फॉर्म आहे. सेट ऑफ होल नंबर लिहू शकतो आपण. सेट ऑफ होल नंबर. सेट ऑफ होल नंबर डिनोटेड बाय W. W तुम्हाला आता 0 1 2 3 अँड सो ऑन. म्हणजे नॅचरल मध्ये आणि होल नंबर मध्ये फक्त 0चा डिफरन्स. 0 म्हणजे याच्यामध्ये 0 असते होल नंबर मध्ये, नॅचरल नंबर मध्ये 0 नसते, लक्षात ठेवा. कारण 0चा आपण स्वतः डिस्कवर केलेला आहे, लक्षात ठेवा इंडियामध्ये. त्यामुळे तुम्हाला तो 0 त्याच्यात येणार नाही, कारण बाकी सर्व नॅचरल नंबर आहे, ते सर्व नॅचरली भेटलेले आहेत तुम्हाला. तर लक्षात ठेवायचं की सेट ऑफ नॅचरल नंबर दिस इज द स्टँडर्ड सेट. सेट ऑफ रिअल नंबर दिस इज द स्टँडर्ड सेट. सेट ऑफ पॉझिटिव्ह रिअल नंबर म्हणजे ज्यामध्ये पॉझिटिव्ह रिअल नंबर असतील, लक्षात ठेवायचं. सेट ऑफ इंटीजर्स दिसतातच तुम्हाला. त्यानंतर सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ होल नंबर्स, हे सगळेचे सगळे स्टँडर्ड. आजही काही रिझल्ट्स आहे, तर तुम्हाला एक जस्ट इंट्रोडक्शन करा. सेट्स म्हणजे काय? तर सेट्स म्हणजे जे आपण ऑब्जेक्टचं कलेक्शन करतो, ज्याच्यामध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये ज्याला लिहिलं जातं त्याला ऑब्जेक्ट्स म्हणतो आपण. डिनोट कॅपिटल लेटरनी करायचं, ऑब्जेक्ट्स ही स्मॉल लेटरनी किंवा नंबर्सनी डिनोट करायची. आणि या सर्व प्रोसेसच्या जी प्रोसेस आपण रिप्रेझेंट करतो त्याला काय म्हणायचं? सेट्स म्हणायचं, लक्षात ठेवा. आता आपण मेथड्स पाहायचे आपल्याला. सेट्स मग रिप्रेझेंट केलं तर कोणत्या मेथडमध्ये रिप्रेझेंट केलं जाऊ शकते? तर तुम्हाला 2 प्रकारच्या मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ सेट्स. मग सगळ्यात पहिली मेथड्स आहे तुमची लिस्ट मेथड. त्या लिस्ट मेथडला दुसरा म्हणतात रोस्टर फॉर्म. आता लिस्ट म्हणजे ज्या मेथडमध्ये फक्त आपण एलिमेंटची लिस्ट करतो. म्हणजे कोणताही एक सेट घ्या. A is a set of even number between 1 to 10. A set of even number between 1 to 10. A असा सेट घ्यायला की जो 1 to 10 मध्ये इवन नंबर सांगेल. मग जर 2 4 6 8 आणि त्याच्यामध्ये 10 पण घ्यायचा. बिटवीन म्हटला तर 1 पण घ्यायचा किंवा 10 घेतला तरी चालेल तुम्ही, कारण 1 इज इन्क्लूड अँड 10 इज इन्क्लूड. 10 त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं. 10 इन्क्लूड केला तर 10 येईलच. 10 जर इन्क्लूड केला तर काय त्याच्यामध्ये 10 घ्यायचा. म्हणजे आपण काय किंवा सेट इज अ इवन नंबर बिटवीन द 1 to 10 अँड 10 इज इन्क्लूड. 10 त्याच्यामध्ये आहे. कसं करायचं की 2 4 6 8 10. आता आपण सगळ्या लिस्टचं कलेक्शन केलं आणि या एलिमेंटचं कलेक्शन केलं, तर ही जे रिप्रेझेंटेशन म्हणजे हे आपण जे रिप्रेझेंट केलेलं आहे, तर अशा मेथडला काय म्हणायचं? लिस्ट मेथड. लिस्ट मेथड खूप इझी मेथड असते, लक्षात ठेवा. आणि सेकंड मेथड आहे तुमची रूल मेथड. रूल मेथड त्यालाच म्हणतात बिल्डर फॉर्म. रूल मेथड म्हणजेच बिल्डर फॉर्म. रूल मेथड आणि बिल्डर फॉर्म. रूल मेथडमध्ये पर्टिक्युलर कंडिशनवर डिपेंड असते आणि पर्टिक्युलर मॅनरने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगतो हाच क्वेश्चन.
रूल मेथडमध्ये एक्झॅक्टली काय करायचं ते रूल मेथडमध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट असते की व्हर्टिकल लाईन. या व्हर्टिकल लाईनला म्हणतात सच दॅट. आणि त्याला सच दॅट, हा सच दॅट तुम्ही या 2 पॉईंटनी दाखवू शकता. एक तर व्हर्टिकल लाईन, एक तर 2 पॉईंट, पण मॅक्झिममली व्हर्टिकल लाईनच डिनोट करायचं, त्यामुळे तुम्हाला इझी जाईल. म्हणून सच दॅट म्हणजे तुम्हाला कसं लिहायचं पहा. समजा एक क्वेश्चन्स आहे तुम्हाला ए सेट दिलेला आहे तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 ह्या व्हॅल्यूज दिल्या आहेत आणि तुम्हाला हा लिस्टमध्ये आहे. तुम्हाला याला रूल मेथडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तुम्ही काय करेल, x such that x belongs to natural number, आणि नॅचरल नंबर तर आहेच, पण x ची व्हॅल्यू कशा कशा पद्धतीमध्ये x इक्वल टू n, आणि n काय घ्यायचा किंवा x कसा आहे, x कसा घ्यायची आणि x ची व्हॅल्यू काय आहे, तर x ची व्हॅल्यू पाहिजे. तर x ची व्हॅल्यू 1 is less than or equal to x, x is less than or equal to a. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा मोठी, 10 पेक्षा लहान. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे याचा जर मी अर्थ लक्षात आला तुम्हाला की जर या रूल मेथडला जर मी लिस्टनुसार राईट केलं तर याचा आन्सर ही, आणि या लिस्ट मेथडला जर मला रूलमध्ये कन्वर्ट करायचं तर याला असं वाटतं. तर मी काय केलं किंवा x सच दॅट x असे x घेतले की जे नॅचरलच आहेत, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह, आणि x असा घेतला की ज्याची सुरुवात 1 किंवा 1 पेक्षा मोठी, 1 येईल आणि 1 पेक्षा मोठी, आणि 10 पेक्षा लहान. याच्या सर्वच व्हॅल्यू आल्या. तर 1 पेक्षा मोठी जर व्हॅल्यू तर 1 1 च्या इक्वल आहे, 1 पेक्षा मोठा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आहे, आणि 10 हा 10 च्या इक्वली आहे, त्यामुळे 10 हा याच्यामध्ये आहे. यालाच लक्षात ठेवा. ही सर्व लिस्ट कशाला म्हणतात, रूल मेथड. एक स्पेसिफिक मॅनर म्हणतो त्याला, मॅनर म्हणजे त्याला एक पर्टिक्युलर कंडिशन, ही कंडिशन आहे, या कंडिशननुसार मी याच्या व्हॅल्यू घेईल म्हणजे माझा आन्सर एवढं येईल. तर ह्या फिक्स लक्षात ठेवायचं की 2 प्रकारच्या मेथड्स तुम्ही शिकणार आहे. एक आहे लिस्ट मेथड आणि दुसरी आहे रूल मेथड. आणि तुम्हाला या 2च मेथड एकामेकामध्ये कन्वर्ट केल्या जाऊ, म्हणजे तुम्ही लिस्ट मेथडचं कन्वर्शन रूलमध्ये करू शकता आणि रूल मेथडचं कन्वर्शन लिस्टमध्ये करू शकता. त्याचे आपण एक्झाम्पल्स पुढे घेणारच आहे. तर सध्या मी तुम्हाला एक इंट्रोडक्शनचा पार्ट शिकवला, त्याचं इंट्रोडक्शन सांगू राहिलो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट येईल तुमचा टाइप्स ऑफ सेट्स. सेट्सचे टाइप्स काय. तर टाइप्स ऑफ द सेट्स, तर तुम्हाला मी अगोदरच सांगितले की सगळ्यात पहिला टाइप्स ऑफ सेट्सचा होता तो सिंगलटन सेट. सिंगलटन सेट्स, सिंगलटन सेट किंवा या वर्डमध्ये त्याचा अर्थ आहे सिंगल म्हणजे 1. सिंगल म्हणजे 1 म्हणजे ज्या सेट्समध्ये ओनली 1 एलिमेंट्स होता, ओनली 1. ज्या सेट्समध्ये ओनली 1 एलिमेंट्स असेल, ज्या सेट्समध्ये ओनली 1 एलिमेंट्स असेल त्याला म्हणतात सिंगलटन सेट. नंबर 2 एम्प्टी. एम्प्टी त्याला दुसरं नाव आहे नल सेट. आता एम्प्टी म्हणजे रिकामा, लक्षात ठेवा. एम्प्टी म्हणजे नो एलिमेंट्स, नो एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट नसेल त्याला म्हणतात एम्प्टी सेट ऑर नल सेट. आता एम्प्टी सेट असेल, नल सेट असेल, तो डिनोट कसा करायचा. तर एम्प्टी सेट डिनोट करत असताना लक्षात आलं तुम्हाला कोणताही ए सेट आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये कोणताच एलिमेंट राईट करायचा नाही, असं नोटेशन्स आपण एम्प्टी सेटचं करतो. एम्प्टी सेटला डिनोट करत असतात फाइंड, म्हणजे एखादा सुद्धा ब्रॅकेट तुम्ही लिहिले नाही असं फाय लिहा, म्हणजे ए इज इक्वल टू फाय, याचा अर्थ आहे की सेट ए हा एम्प्टी सेट आहे. मला मी तुम्हाला एक सिंगलटन सेट आणि एम्प्टी सेटचे एक एक्झाम्पल दाखवतो की सिंगलटन सेट काय असते. ए सेट घ्या, x such that x belongs to natural number, आणि नॅचरल नंबर असा आहे. x such that x belongs to natural number 1 is less than x, x is less than 3. 1 आणि 3 च्या बिटवीन मधला x असा नंबर काढा की जो काय आहे नॅचरल आहे. तर मला माहित आहे की तो 2च आहे, तर 1 आणि 3 च्या बिटवीन मध्ये कोण आहे फक्त 2, आणि 2 हा एकच एलिमेंट असल्यामुळे याला कोणता सेट म्हणतात सिंगलटन सेटचा एलिमेंट आहे. आता एक एम्प्टी सेटचं एक्झाम्पल घ्या.
इथं कोणते नोटेशन्स घेऊ शकता बी y such that y belongs to natural number आणि y निघून जर का 1 is less than x, x is less than 2 y, x y y such that y belongs to natural number 1 is less than y, y is less than 2 y च्या बिटवीन म्हणजे आपण y असा नंबर फाइंड करा की जो 1 आणि 2 च्या बिटवीन मधला जो नंबर आहे तो काय असायला पाहिजे नॅचरल असायला पाहिजे मग आता कोणता नंबर आहे की 1 आणि 2 च्या बिटवीन मध्ये नॅचरल आहे तर तो कोणताच नंबर नाही माझा एम्प्टी सेट राहील हा एम्प्टी सेट आहे म्हणजे आपण फायनल होतो म्हणजे जेव्हा तुम्हाला कन्फर्म समजेल की ए सेट इज अ सिंगलटन सेट तर त्याच्यामध्ये एकच एलिमेंट तुमचा आला आणि बी सेट इज अ एम्प्टी सेट त्याच्यामध्ये कोणताच एलिमेंट आला नाही कारण वाय असा कोणताच एक्झिस्ट होत नाही की जो 1 आणि 2 च्या बिटवीनमध्ये काय करेल नॅचरल नंबर फॉर्म करेल किंवा नॅचरल नंबर आणेल आता वाय हा नॅचरल नंबर आहे हे बरोबर आहे पण वाय 1 आणि बिटवीन मधला 1 आणि 2 च्या बिटवीनमध्ये कोणताच नॅचरल नंबर तयार होऊ शकतो कशा प्रकारचा दिस इज अ एम्प्टी सेट दिस इज अ सिंगल सेट एक्झाम्पल तुम्हाला बरंच लक्षात येईल त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा थर्ड टाइप फायनाइट सेट फायनाइट सेटचा अर्थ की ज्याच्यामध्ये लिमिटेड लक्षात ठेवा लिमिटेड एलिमेंट्स ज्या सेटमध्ये लिमिटेड एलिमेंट्स असतात त्याला म्हणतात फायनाइट सेट त्याच्यामध्ये फक्त लिमिटेड एलिमेंट्स असतात त्याला म्हणायचं फायनाइट सेट मग आता फायनाइट सेटचं कोणते एक्झाम्पल्स घेऊ शकता सी इक्वल टू 1 2 3 4 अप टू 10 1 2 3 4 अप टू 10 आता तुम्हाला दिसेल की या सेटमध्ये 10 एलिमेंट्स आहेत आणि मी काउंट करू शकतो लिमिटेडचा अर्थ होते काउंट करणे जे तुम्ही मोजू शकता म्हणजे फायनाइट सेटमध्ये काय जी काउंट करू शकता म्हणजे लिमिटेड एलिमेंट्स आहेत आता आपल्याला जे लिमिटेड एलिमेंट आहेत तेच तुम्ही काउंट करू शकता तर काउंट करणे म्हणजे लिमिटेड एलिमेंट्स असतील तर अशा सेटला काय म्हणायचं फायनाइट सेट आणि याचा नेक्स्ट पार्ट येते इनफायनाइट सेट इनफायनाइट सेट म्हणजे इनफायनाइट सेट आता फायनाइट म्हणजे कोण लिमिटेड एलिमेंट्स तर इनफायनाइट सेट्स मध्ये कोणती असतील अनलिमिटेड एलिमेंट्स अनलिमिटेड एलिमेंट्स त्याला म्हणतात इनफायनाइट सेट आता अनलिमिटेडचा अर्थ आहे अनकाउंट म्हणजे नॉट काउंटेबल जे तुम्ही काउंट करू शकत नाही आता याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला अगोदर सांगितलं की सेट ऑफ नॅचरल नंबर सेट ऑफ नॅचरल नंबर मग नॅचरल नंबरचा सेट एन ने डिनोट करायचा याची स्टार्टिंग 1 2 3 4 अँड सो ऑन आता या स्टेटला माझं मला जेव्हा स्टार्ट आहे एंडच नाही म्हणजे लास्ट वाला नंबर तुम्ही सांगू शकत नाही की कोणता असेल म्हणून लक्षात ठेवायचं की हे झाले सर्व टाईप्स मी तुम्हाला रिवाईज अगोदरही करून दाखवतो पण आता तुम्हाला जस्ट जी विद्यार्थी समजा एखादी नवीन ॲड झाले असतील त्याच्यासाठी खूप कामाचं राहील की हा टॉपिक इथपर्यंत आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर सबसेट सबसेटचा अर्थ काय लक्षात ठेवा सबसेट्स म्हणजे काय एक डायग्रामॅटिक सांगतो तुम्हाला मी समजा एक गोल राऊंड आपण एक सर्कल फॉर्म करू आणि सर्कलमध्ये सर्कल घेतलेला आहे लक्षात ठेवा सर्कलमध्ये सर्कल घेतलं आता हा एक एन सेट आणि हा पी सेट आता पी सेटमध्ये 1 2 3 आणि बाकी सर्व एलिमेंट्स 5 6 7 8 and 9 असे एलिमेंट्स आहेत आता तुम्हाला दिसेल की पी मध्ये 1 2 3 एलिमेंट्स आहेत आणि हा पी सेट एन सेटच्या आतमध्ये पी सेट एन सेटच्या आतमध्ये आहे मग एन सेटला काय म्हणतात सुपर सेट काय म्हणतात सुपर सेट पीला म्हणतात सबसेट
आणि हा पी कोणाचा सबसेट आहे, एनचा. म्हणजे पी हा जो वर्क करते कोणाच्या अंडरमध्ये करेल, एनच्या. मग आता सबसेट कसा डिनोट करायचं बघा की पी इज अ सबसेट ऑफ एन. पी इज अ सबसेट ऑफ एन. म्हणजे याचा अर्थ आहे की पी चे सर्व एलिमेंट कोण्या सेटमध्ये आहे, एन सेटमध्ये. आता याचं एक्झाम्पल जर मला दाखवायचं आहे समजा रिअलिटीमध्ये पूर्ण एलिमेंट्स. आता एन सेट जर दाखवायचा आहे मला तर एन सेटमध्ये एलिमेंट्स असतात 1 2 3 5 6 7 and 8 and 9. आणि पी सेट येईल मला 1 2 3. आता तुम्हाला दिसत असेल की पी चे सर्व एलिमेंट्स एन मध्ये आहेत. पी चे सर्व एलिमेंट्स कशामध्ये आहे, एन मध्ये आहे. मग पी चे सर्व एलिमेंट्स जर एन मध्ये असतील तर पी इज अ सबसेट ऑफ एन. आणि एन इज अ सुपरसेट ऑफ पी. एन इज अ सुपरसेट ऑफ पी. म्हणजे या डायग्राम तुम्हाला कसं लक्षात असेल की बाबा एखादा छोटा सेट एखाद्या मोठ्या सेटमध्ये इन्क्लूड होत असेल, म्हणजे त्याच्यात असेल, म्हणजे कंटेन होत असेल. आता कंटेन होण्याचं कारण काय, तो सेट कंटेन असते पण त्याचे एलिमेंट्स कंटेन असतात. म्हणजे पीचे सर्व एलिमेंट एनमध्ये दिसतात, म्हणजे एनच्या आतमध्ये आहे, म्हणून याला पी इज अ सबसेट ऑफ एन. याच्यावरून आपण एखादा एक्झाम्पल घेतो, एनमध्ये एवढे एलिमेंट्स आहेत, पीमध्ये हे आहेत, तर तुम्हाला सांगेल किंवा पी इज अ सबसेट ऑफ एन. म्हणजे पी सगळेचे सगळे एलिमेंट एनमध्ये दिसत आहेत. म्हणजे पी हा लहान सेट झाला, एन हा खूप मोठा सेट झाला. म्हणजे पी सेटला स्वतःमध्ये कंटेन करू शकते एन सेट, म्हणून पी इज अ सबसेट ऑफ एन. त्याच्यावर तुम्हाला सबसेटची डेफिनेशन आहे किंवा लेट ए अँड बी बी एनी टू सेट्स. कोणती दोन सेट्स घ्यायचे, इफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए कंटेन इन सेट बी. म्हणजे दोन एलिमेंट्स कोणती सेट्स घेतले दोन, जर सर्व ए चे एलिमेंट्स, सेट ए चे एलिमेंट्स जर बी सेटमध्ये कंटेन असतील, देन वी से दॅट ए इज अ सबसेट ऑफ बी अँड इट इज denoted by A is a subset of B. A is a subset of B. तुम्हाला हे दोन पॉईंट दिसत असेल, याचा अर्थ हे दोन पॉईंट ज्याच्याकडे असतील तो सेट मोठा असेल. या सेटला म्हणतात सुपर सेट आणि याला म्हणतात सबसेट. हा सबसेट कोणाचा, बीचा. अशा म्हणजे ए हा सगळे एलिमेंट बी मध्ये टाकेल, म्हणजे बी मध्ये असतीलच. याचं कोणतेही एक्झाम्पल दाखवू शकता तुम्ही. ए सेट 1 2 3 4 5 आणि बी सेट घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9 and 8. आता जसं जसं की ए मध्ये 1 आहे, बी मध्ये आहे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. म्हणजे एचे सर्व एलिमेंट याच्यात तुम्हाला दिसत असतील, एवढे एचे एलिमेंट्स आहेत. म्हणजे ए हा बी मध्ये आहे. आता तुम्हाला एखादा डायग्रामॅटिकली दाखवायचं काम पडलं तर तुम्हाला दिसेल की हा मोठा सेट बी आणि याच्यामध्ये ए सेट आहे. हा ए सेटमध्ये एलिमेंट कोणते आहे, 1 2 3 4 and 5. आता ए सेटमध्ये बाकी सर्व एलिमेंट याच्याबरोबर बाहेर येतात, म्हणजे तुमचे 6 7 8 9 and 10. मग दिसेल की ए चे सर्व एलिमेंट तुम्हाला बी सेटमध्ये दिसत राहिले, म्हणून ए इज अ सबसेट ऑफ बी. आणि या डायग्रामला डायरेक्टली लक्षात ठेवा, ए इज अ सबसेट ऑफ बी. बी इज अ सुपरसेट and ए इज अ सबसेट. दिस इज द कन्सेप्ट. हा कन्सेप्ट तुम्हाला महत्त्वाचा आहे. आता याच्यावरून तुम्हाला इक्वल सेटची डेफिनेशन राईट.
इक्वल सेट्स. इक्वल सेट्स कशा मांडायचे? इक्वल सेट्सला काय करा, दोन सेट्स घ्यायचे. लेट ए अँड बी two sets is a set to be equal. या दोन्ही सेटला काय करायचं की इक्वल सेट म्हणू शकता. इफ every elements of A in set B and every elements of B contains in set A. म्हणजे अशा दोन सेट घ्यायचे, त्या दोन सेटला तुम्ही इक्वल सेट त्यावेळेस घेऊ शकता जर एव्हरी एलिमेंट ऑफ ए, चे सर्व एलिमेंट बी मध्ये असतील आणि एव्हरी एलिमेंट ऑफ बी इन सेट ए. आता इट इज डिनोटेड बाय, डिनोट कसं करायचं, ए इज इक्वल बी, म्हणजे ए आणि बी काय इक्वल आहे. आता तुम्हाला याच्यात लक्षात असेल, एक एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा. ए सेट घ्यायचा 1 2 3 4, बी सेट घ्यायचा 3 4 2 1. याचा सिक्वेन्स बदलला तर चालते सेट्समध्ये, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे की सेट्स हा नंबर इकडे तिकडे राईट केले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्हाला दिसेल की एचे सर्व एलिमेंट्स तुम्हाला बी मध्ये दिसतात. सिक्वेन्स बदलले असेल पण सेट्सचे सगळे एलिमेंट्स याच्यामध्ये आहेत. 1 आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 4 पण आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की ए इज अ सबसेट ऑफ बी. ए हा बीचा सबसेट आहे, म्हणजे कारण एचे सर्व एलिमेंट कशामध्ये आहेत, बी मध्ये. अँड 3 बी मध्ये आहे तर याच्यामध्ये आहे, 4 याच्यामध्ये आहे, 2 पण याच्यामध्ये आहे, 1 याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये मला की बी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत आणि बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत. देन ए अँड बी आर इक्वल सेट्स. सेट दोन्ही काय इक्वल सेट्स होतात. म्हणून याच्यावर एक डेफिनेशन फॉर्म होते की ए इज इक्वल टू बी इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. E is a subset of B and B is a subset of A.